सज्जन हो, नमस्कार. आपण चतुर्वेदाचं चिंतन करतो आहोत आणि त्यातही अथर्व वेदाचं चिंतन करतो. तसा विचार जर केला तर चारही वेदांमध्ये अथर्व वेदात सांगितलेले हे सर्व विषय आलेले आहेत. पण तिथं ते ज्या ज्या ठिकाणी आले ते थोड्या थोड्या स्वरूपात आले. पण इथे मात्र अथर्व वेदामध्ये तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचा विचार करणारे सूक्त मंत्र यांची रेलचेल आहे. आणि आपल्या दैनंदिन सुखदुःखांचा विचार अथर्व वेदामध्ये जास्तीत जास्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो. औषधींचा जो वापर आहे या अथर्व वेदामध्ये सांगितलेला, त्यामध्ये हिमालयात जिथे गरुड राहतात तिथे उगवणाऱ्या कुष्ठ नामक औषधी वनस्पतीचा उल्लेख आलेला आहे की या वनस्पतीमुळे शरीरावर होणारी जी विकृती आहे, कातडीवर होणारी जी विकृती आहे, ती घालवायला निश्चित उपयोग होतो. मधुला ही वनस्पती रोगशामक आहे. आता त्या वेद काळातल्या ज्या वनस्पती आणि त्यांची नावं आज आपल्याला त्या वनस्पती पाहायला सुद्धा मिळतील किंवा नाही, पण आयुर्वेदातल्या काही ग्रंथांमध्ये त्या वनस्पती कशा ओळखाव्यात याची माहिती दिलेली आहे. अर्थात तेवढी फिरायची आपली शक्ती वाढवायला पाहिजे आणि अनेक ठिकाणी फिरून या वनस्पती हुडकून त्याचा वापर करून मग पुन्हा आपण वेदाला अभिप्रेत असणारं आरोग्य प्राप्त करू शकतो. रुद्रांचे मूत्र औषधी आहे. कदाचित हा शिवांबू चिकित्सेचा सूचक उल्लेख असावा, कोणा ठाऊक. पण मुळातच मलमूत्र या गोष्टीकडे घृणास्पद रीतीने आपल्या सर्व वैदिक पद्धतींमध्ये अनुष्ठानांमध्ये सांगितलेलं आहे. एखादा माणूस लघुशंकेला जाऊन आला तर त्यांनी हातपाय तोंड धुवावं आणि आचमन करावं आणि पुन्हा मग कार्य करायला प्रारंभ करावा असं वारंवार सांगितलंय. शुचिर्भूततेमध्ये जी गोष्ट टाकाऊ वस्तू आहेत त्या पुन्हा घ्याव्यात असं आपल्याला वेदामध्ये कुठे सांगितलेलं दिसत नाही. पण आता हा जो भाग आहे हा काही अशा घातक रोगांसाठी कदाचित सांगितलेला असेल की किंवा बाह्य रूपाने मूत्राचा वापर करायला सांगितलेला असणं शक्य आहे. अरुंधती ही दिव्य औषधी वनस्पती आहे. पिप्पली औषधी असते, आजही आपण पिंपळीचा वापर करतो. नितत्नी ही वनस्पती केस बळकट करते, केसांचं गळणं थांबवते, निरोगी केसांची वाढ करते, क्लैब्य घालवते. क्लैब्य म्हणजे नपुंसकता घालवायला ही नितत्नी नावाची वनस्पती उपयोगी आहे असं म्हणतात. 100 शाखा आणि 33 उपशाखा असलेली पीतवर्णी अशी एक सौभाग्यवर्धक वनस्पती पती पत्नी वियोग दूर करते असा उल्लेख इथे आहे. बहुतेक हा वटवृक्षाचा सूचक उल्लेख असावा असं वाटतंय. कारण 100 शाखा, अनेक शाखा आपण पारंब्या बघतो, अनेक शाखा पाहतो. पीतवर्णी म्हणले तेही बरोबर आहे, सौभाग्यवर्धक म्हणले तेही बरोबर आहे. आजही आपल्याकडे वटपौर्णिमा किंवा वडाची पूजा हे जे सांगितलेलं आहे, वडाच्या झाडापाशी मिळणारा ऑक्सिजन आणि गर्भाधानामध्ये आणि पुंसवन सीमंतोन्नयनामध्ये सुद्धा वटांकुरांचा जो वापर सांगितलेला आहे आणि पत्नीच्या नाकामध्ये, नाकपुडीमध्ये वटांकुर आणि दुर्वांचा रस पिळायला जे सांगितलेलं आहे, याचा निश्चितच काहीतरी या गोष्टीशी संबंध आहे असं वाटतंय. कारण वडाच्याही झाडाला अनेक फांद्या असतात, अनेक पारंब्या असतात, अनेक मुळ्या असतात आणि दूर्वा नाही, अनेक फांद्या म्हणजे
अनेक त्याला अंकुर फुटतात आणि अनेक मुळं असतात. कदाचित या दोन्हीच्या संयोगामुळे या पती पत्नींमधला अंतर कमी करून त्यांच्यामध्ये सौभाग्य निर्मिती करणं, त्यांच्यामध्ये कुठलाही वियोगाचा प्रसंग न येणं, अशी काहीतरी व्यवस्था असावी असं आपण म्हणायला हरकत नाही. कांड 7 डोळ्यांच्या स्वास्थ्यासाठी अंजनाचा प्रयोग सांगितलेला आहे. त्याच्यात सर्पाचा, डासांचा, कंकपरवा दंश यांच्यावर मधुक वनस्पती विषनिवारक म्हणून काम करते असा एक उल्लेख इथं दिसतो. अंजन म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं अंजन डोळ्यात घालणं आणि त्यामुळे डोळ्यांची जी क्षमता आहे ही अधिक वाढवणं, हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. पांढऱ्या सरसूचा दुर्नाम रोगावर उपयोग होतो. आमच्या वैदिक सर्व अनुष्ठानांमध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पांढरे सरसू सगळीकडे, घरामध्ये इकडे तिकडे सगळीकडे टाकतो. यदत्र संस्थितं भूतं स्थानमाश्रित्य सर्वदा स्थानं त्यक्त्वा तु तत्सर्वं यत्रस्थं तत्र गच्छतु. इकडे तिकडे आजूबाजूला असलेली दृश्य अदृश्य रूपामध्ये असणारी भूत खेत सगळी निघून जावीत यासाठी या पांढऱ्या सरसू टाकायचा प्रघात आमच्या सर्व अनुष्ठानांमध्ये पूर्वापार आहे. अथर्ववेदामध्ये काही भैषज्याची औषधी वनस्पतींची स्तुती करणारी सूक्त आहे. दैनंदिन जीवनामध्ये ज्या शारीरिक व्याधींमुळे कामात अडथळा येतो त्यांच्या निवारणाचा अथर्ववेदात अगत्याने विचार केलेला आढळतो. वनस्पतींच्या औषधी गुणधर्माबद्दल चिकित्सकपणे विचार केलेला आहे. माणूस आणि त्याचं आरोग्य, त्याबद्दलचे विचार, उपाय या इतर कुठल्याही वेदांपेक्षा अथर्ववेदात याची दखल जास्त घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. अथर्ववेदामध्ये तत्वज्ञान विषयक अशी ही सूक्त आलेली आहे. ब्रह्म, तप, आत्मा, प्राण, काल या तात्विक कल्पनांचं चिंतन अथर्ववेदातही काही ठिकाणी केलेलं आढळतं. काल सूक्तात भृगु ऋषी म्हणतात, काले तप काले ज्येष्ठम काले ब्रह्म समाहितम कालोह सर्वस्येश्वरो यः पितासी प्रजापतये. कालाचं वर्णन आहे आणि ते योग्यच आहे. आज आम्ही पाहतो काळ किती झपाट्याने बदलतोय आणि आमच्या वेळी असं नव्हतं. असं प्रत्येक काळातली माणसं सांगतात. प्रत्येक काळामध्ये अन्न सेवनाच्या पद्धती बदलत चाललेल्या आहेत. राहणीमान इतक्या वेगळ्या प्रकारे बदलत चाललेला आहे आणि त्यामुळे कालाचा परिणाम हा वेगळाच आहे, अद्भुत आहे. वेदामध्ये कालाचं चिंतन जर योग्य प्रकारे केलं आपण, तर आज आपण कुठल्याही काळात वावरत असलो तरी आपण जमिनीवर राहू आणि कोणत्याही परिस्थितीत आपण ढळणार नाही, नष्ट होणार नाही याची व्यवस्था अथर्ववेदातल्या या मंत्रांवरून आपल्याला निश्चित जाणवते. तपश्शक्ती, ज्येष्ठता किंवा ब्रह्मविद्या या कालात समाविष्ट होतात. काल हा सर्वांचा ईश्वर, सर्व प्रजेचा पालक, तसेच सर्वांचा पिता आहे असं इथं अथर्ववेदात म्हटलेलं आहे. क्वचित प्रसंगी काही ठिकाणी काही नैसर्गिक घटनांची टिपणंही अथर्ववेदात येऊन जातात. म्हणजे कांड 4 वृष्टी सूक्त क्रमांक 15
यामध्ये 13वा मंत्र येतो. त्यात म्हटलं आहे की वर्षभर गुप्त राहणारे, व्रतपालक ब्राह्मणांप्रमाणे असणारे हे बेडूक पर्जन्य देवाला प्रसन्न करणारे शब्द बोलू लागले आहे. बेडूक ज्या सुप्तावस्थेत असतात तिचा संदर्भ इथे मिळतो. कांड 6 विश्वस्रष्टा सूक्त, यात गंगादी 7 नद्या आणि 7 समुद्रांचा उल्लेख येतो. व्यवहारात उपयोगी पडतील अशा गोष्टींचा उल्लेख, उपचार विषयक उल्लेख, माणसाच्या मनोविकारांचा, षड्रिपूंचा अभ्यास, दुसऱ्यावर विजय मिळवण्याची सहज प्रवृत्ती, अशा अनेक अंगांनी अथर्ववेदाचा अभ्यास करता येतो. यज्ञयागाच्या अनुष्ठानाच्या दृष्टिकोनातूनच अथर्ववेदाची मांडणी केलेली आहे. अथर्ववेदाच्या वाचनातून हेही जाणवते की अथर्ववेदाच्या वापराच्या दृष्टीने जर आपण विचार करू लागलो, चातुर्वर्ण्याची कल्पना समाजात रुळलेली असावी. विविध प्रकारचे उद्योग, धंदे, माणसे यांचा उल्लेख अथर्ववेदात येतो. कर्मानुसार, व्यवसायानुसार वर्णाची विभागणी झालेली स्पष्टपणे दिसते. त्यामुळे समाज जीवनाचा अभ्यास करण्यासाठी देखील अथर्ववेदातील हे जे मंत्ररूपी उल्लेख फार महत्वाचे ठरतात. अशा प्रकारे आपण या 4ही वेदांची सर्वसाधारण माहिती होईल एवढी चर्चा पाहिली. अर्थात वैदिक युगामध्ये वेद म्हणजे फक्त 4 वेद एवढाच अर्थ गृहीत नव्हता. मंत्र ब्राह्मणयोर वेद नामधेय, म्हणजे मंत्र आणि ब्राह्मण यांना वेद ही संज्ञा होती आहे. त्याच्या पुढे जाऊन गोपथ ब्राह्मण ग्रंथात तर म्हटलं आहे की पिशाच वेद, असुर वेद, इतिहास वेद आणि पुराण वेद यांना ही वेद ही संज्ञा लागू पडते. ऋग्वेदाच्या भाष्य भूमिकेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे की जिनसे सभी मनुष्य सत्य विद्या को जानते हैं अथवा प्राप्त करते हैं अथवा विचारते हैं अथवा विद्वान होते हैं अथवा सत्य विद्या की प्राप्ति के लिए जिनमें प्रवृत्त होते हैं वे वेद है. हे त्यांचं मत झालेलं आहे. दयानंद सरस्वतींचं ते मत आहे. आपण ही सगळी जी मतं आहेत ही ऐकावी, कारण या कलियुगात प्रत्येकाला जसं वाटेल तसं तो आपलं मत निश्चित देईल. अनेक महान व्यक्ती आहेत आणि त्यांनी आपापली मतं सांगितलेली आहेत. वेदांचा जसा आपण अभ्यास करतो आहोत तसाच वेदांगांचाही आपण थोडासा विचार करूया. एक 4-5 भागामध्ये आपल्याला वेदांगांचाही विचार करता येईल आणि मग आपण इतरही विषय जे आहेत त्यांच्याकडे वळणार आहोत. सज्जन हो, आपण सर्वजण वेदाकडे झुकले आहात, वेदासाठी प्रयत्न करता आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो.